फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वातावरण बघा किती सुंदर झाले, थंडगार हवा सुटलीये. पाऊस भरपूर दिवस झाले फसवत होता, म्हणजे असं काळे ढग होऊन यायचे आणि पाऊस पडायचाच नाही. तर आता बऱ्यापैकी पाऊस पडेल असं वाटतोय, पण काही सांगता येत नाही. बघूयात आता किती वेळ पाऊस पडतोय. थेंब तर मोठे मोठे आहेत, असं बघून वाटायला लागले की भरपूर सारा पाऊस पडेल. विजा पण व्हायला लागलेत. आता बघू, पावसाचा आनंद घेऊ. आणि पाऊस पडायला लागला ना तर गरमागरम काही ना काहीतरी खायची इच्छा होते सगळ्यांचीच. तर आज आपल्याकडे असाच एक छान बेत आहे. चला मग, हा बेत आहे आपल्याकडे की खेकडे मिळालेले आहेत आपल्याकडे. आणि बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे खेकडे आहेत, मोडून घेतलेले आहेत. पेंदे आणि नांगे सुद्धा बघा किती मोठे आहेत. तर मोठे मोठे खेकडे असतात ना, त्याचा पेंदा खायला खूप मजा येते. आणि हे बघा, नांगा सुद्धा किती मोठा आहे बघा. चुलीत भाजून जर खाल्लात तर ह्याची काही मजाच वेगळी असते. पण आपल्याकडे आता चूल अवेलेबल नाही, त्यामुळे गॅसवरतीच काम भागवायला लागेल. तर आज काय बनवणार आहे रेसिपी हे तुम्हाला सांगते. त्याआधी साईज बघा किती मोठा आहे खेकड्यांचा. तुमच्याकडे खेकडे खायला किंवा बनवायला सुरुवात झाली का आहे नक्की सांगा कमेंट करून. तर आमच्याकडे आता सुरुवात झालेली आहे. खेकडे खेकडे आता कसे असतात की ह्याच्यामध्ये आता पिल्ली धरायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे इतके कधीतरी भरलेले मिळतात किंवा सहसा त्याच्यामध्ये पिल्ली असतात, त्याच्यामुळे कमी प्रमाणात खातात ह्या सीझन दरम्यान. आणि ह्याच्या पुढे खेकडे खायला सुरुवात होते. पण आपल्याकडे भरपूर छान अशी मोठी मोठी खेकडे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आज आपण ताव मारणार आहोत खेकड्याच्या रेसिपीवर किंवा खेकड्यावरती. नांगा बघा किती मोठा आहे, त्याच्या पंजा एवढा नांगा आहे. आणि पेंदा सुद्धा बघा हातात मावत नाही इतका मोठा आहे पेंदा. तर चला मग रेसिपीकडे वळूया आपण. आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पेंदे आणि नांगी आणि पेंदे बाजूला करूयात. हे बघा, आणि कसं हे साफ करायचं हे मी तुम्हाला दाखवते आज. हे आता आतला हा बघा, याच्यामध्ये किती अंडी आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील आता. तर असं मोडायचं. हे बघा, खूप घट्ट असे पेंदे आहेत, त्यामुळे ना काढायला थोडंसं अवघड जाते. पण जर काढायला अवघड जात असेल ना, एक सोपं काम करायचं, याच्यावरती कोमट पाणी करून ओतायचं, लगेचच हे निघलं जातं. म्हणजे जे वरचं कवच असतं ना ते लगेचच पटकन निघतं. तर गरम पाणी घालायचं. आता मी विदाऊट गरम पाण्या घालायच्या आधीच काढतीये. तर बघा, पटपट काढूयात, कारण खेकडा हे साफ करणं थोडंसं अवघड असतं. जसे मासे आपण साफ करतो पटपट, तसं खेकडा साफ करायला थोडंसं अवघड जातं, कारण हे वरचं जे आवरण असतं त्याचं वरचं कवच ते खूप घट्ट असतं. तर मला वाटलं पहिला की सहज निघून येईल, पण बघा किती ताकद लावते मी, बघू शकता तुम्ही, खूप घट्ट आहे हे. गरम पाणी घातलं असतं तर लगेचच पटकन निघालं असतं. तर बघू शकता किती जोर लावावा लागतो. तर व्यवस्थित असे काढून घ्यायचे पेंदे. तर मस्तपैकी आधी काढून घेते. हे बघा, एक एक पटकन निघतो आणि एक एक घट्ट असतो, तर तो थोडासा निघायला अवघड जातं. त्याच्यापेक्षा तुम्ही गरम पाणी घाला, म्हणजे पटकन निघून येतात. तर चला मग आता साफ करून घेऊया. आता पुढची प्रोसेस काय करायची दाखवते. तर हे आहे, काही ठिकाणी याला माद म्हणतात, मांद म्हणतात, तर आमच्या इकडे याला मेंदू म्हणतात. भरपूर ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी म्हणत असतील, पण आमच्याकडे मेंदू म्हणतात. भरपूर जणांनी मला कमेंट पण केल्या होत्या आधीच्या व्हिडिओमध्ये की याला असं म्हणतात तसं म्हणतात, पण प्रत्येक ठिकाणची त्याला म्हणायची पद्धत किंवा म्हणायचे जे नाव असतं ते वेगवेगळं असतं. तर आमच्या इकडे याला मेंदू म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणत असतील तर ह्याला कमेंट करा. खाली जर कोकणात तिकडे सावंतवाडी कणकवली तिकडे गेलात तर याला मांद म्हणतात. तर आमच्या इकडे चंदगड भागामध्ये याला मेंदू म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणत असतील तर नक्की कमेंट करा. ह्याची जर भाजी बनवलात या मेंदूची तर खूप अप्रतिम लागते. हे कधीच टाकायचं नाही आहे आमटीत किंवा खेकड्याच्या भाजीमध्ये घालायचं. तर हे मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि आता मेंदूच्या एका साईडच मी काढून घेतलेला आहे. आता जे पेंदे आहेत तर त्याच्यातलं सुद्धा आपण काढून घेऊयात. हे बघू शकता. हे काढताना ना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये एक काळा भाग असतो, तर दोरीसारखं एक काळी नाडी असते, तर ती अजिबात घालायची नाही. तर ती घातलात ना तर तुमची भाजी किंवा आमटी कडू होण्याची शक्यता असते. तर तो भाग असतो ना तो भरपूर कडू प्रमाणात असतो, कडू असतो तो. तर फक्त जे पिवळं पिवळं दिसतंय तर तेच तेवढं घ्यायचं, काळा जो भाग दिसतो तो अजिबात घ्यायचं नाही. तर चला मग आता पेंद्यातला सुद्धा आपण मेंदू काढून घेऊयात.
आता पेंदा कसा साफ करायचा दाखवते. आता वरच्या या ज्या मऊ मऊ जे दोऱ्यासारखं दिसतंय ना, दोरी दोरी टाईप, तर ते काढून घ्यायचं. तर आता त्याला काय म्हणतात हे मला माहिती नाही. तुम्हाला जर त्याला काय म्हणत असतील हे माहित असेल. हे बघा आतला हा मेंदू, हे बघा काळी दोरी जी म्हणत होते तर ही आहे, अजिबात घ्यायची नाही. हा जो पिवळा भाग आहे तोच फक्त घ्यायचा. हे बघा बघू शकता तुम्ही, नांग्याच्या सहाय्याने काढायचा म्हणजे पटकन काढता येतो. आणि हे बघा हे मऊ मऊ जो भाग असतो ना वरचा, पेंद्याच्या वरचा, तो घ्यायचा नाही, तर तो काढून टाकायचा. तो कडून असतो पण तो खायला चांगला लागत नाही म्हणून तो घ्यायचा नाही. तर आतला फक्त पिवळा भाग घ्यायचा. चला मग आता आपण व्यवस्थित खेकडे साफ करून घेऊयात. चला आता करूया नांग्याच्या आमटीची तयारी. तर नांगे बघा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेत. तर खलबत्त्यात आपण याला बारीक असं चेचून घ्यायचं. हे बघा असं चेचून घ्यायचं. व्यवस्थित जर चेचून घेतला ना तर त्याच्यातला आतला गर जो असतो तो व्यवस्थित आपल्याला मिळतो. डायरेक्ट मिक्सरला लावलं तरी चालेल, पण मिक्सरमध्ये लावला तर मग जास्त खडखड होतं. त्याच्यामुळे ना व्यवस्थित चेचून घ्यायचं आणि मग नंतर मिक्सरला लावलं तरी चालतं. किंवा तुम्हाला जर व्यवस्थित चेचता येत असेल तर एकदम बारीक चेचायचं खलबत्त्यातच आणि नंतर त्याच्या आतला गर काढून घ्यायचा. आधी आपण व्यवस्थित चेचून घेऊया. प्रत्येक नांगा हा व्यवस्थित फुटला पाहिजे, म्हणजे आतला जो पांढरा गर दिसतोय तर तो व्यवस्थित पाण्यात घातल्यावरती बाहेर आला पाहिजेत, असं नांगे चेचून घ्यायचे. आता नांगे आपले चेचून झालेले आहेत. आता मी एका पातेल्यामध्ये ना डिचकीमध्ये नांग्याचा जो गर होता तो घातलेला आहे. आता वरून ना आपण पाणी ओतायचं त्याच्यामध्ये, जेवढं पाणी ओतता येईल तेवढं ओतायचं आणि हे बघा असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तो जो गर आहे तो व्यवस्थित ना बाहेर आला पाहिजे. असं हातावरती चोळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो पांढरा गर असतो ना तो पाण्याबरोबर बाहेर पडेल. हे बघा असं व्यवस्थित काढून घेतलं ना की पटकन त्याच्यातला आतला गर निघून येतो. आणि ते पाणी ना एक 5 मिनिटं शांत ठेवायचं. शांत ठेवलं ना बिना न हलवता तर हे बघा तो पाण्याबरोबर त्याच्या आतला गर असतो ना तो व्यवस्थित येतो पाण्यासोबत. हे बघा असं छानपैकी तो गर आला पाहिजेत. तुम्ही कापडाच्या साहाय्याने गाळलं तरी चालेल. तुम्हाला जर वाटते की त्याच्या आतल्या कवच्या पाण्यासोबत येता येत, जर पहिल्यांदाच बनवत असाल तर हे बघा बघू शकता तुम्ही, तर ना कापड घ्यायचं आणि कापडात ते सगळं पाणी ओतून गाळून घ्यायचं. किंवा गाळणीच्या साहाय्याने जरी गाळलं तरी चालेल. पण गाळणीच्या साहाय्याने जर गाळला तर काय होतं, जो मेन खेकड्याचा जो अर्क असतो ना तो म्हणजे पांढरा पांढरे जे पार्टिकल्स असतात ना तर ते त्याच्यातच राहून जातात. त्याच्यामुळे ना हळूच पाणी शांत ठेवायचं आणि मग ओतून काढायचं. तर इथे मी तुम्हाला दाखवते नांगे कसे उकडायचे. लहान मुलांसाठी जर करत असाल तर स्वच्छ नांगे धुवून घ्यायचे, एका पातेल्यात घालायचे आणि पाणी घालायचं 1 ग्लासभर, त्याच्यात मीठ टाकायचं आणि मस्तपैकी 10 मिनिटं त्याला उकडी काढायची. उकडी काढली की ते नांगे तयार आहेत खाण्यासाठी. त्यानंतर इथे आपण फोडणीची तयारी करूयात. आता एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल घातले. आता पेंद्यांची आपल्याला भाजी किंवा ग्रेव्ही करायची आहे. आता एका पेंद्याचे मी 2 भाग करणार आहे. म्हणजे कसं पेंदा खायला थोडासा घट्ट असतो, जसे आपले चिकन मटन मासे असतात तसा मऊ नसतो, तर घट्ट असतो. व्यवस्थित खाता आला पाहिजेत. मोठे सुद्धा आहेत म्हणून मी 2 भाग केलेत. भरपूर सारा कांदा वापरते, मिरची टाकते फोडणीसाठी. तर ही पद्धत तुमच्याकडे केली जाते की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. मला खूप आवडते हे नांगी ग्रेव्ही, नांग्याची केलेली खूप छान लागते. नक्की करून बघा. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. त्यानंतर भरपूर असं तिखट टाकायचं. तिखट तुमच्या टेस्टप्रमाणे टाका. आम्हाला झणझणीत आवडतात त्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट टाकतेय. त्यानंतर थोडीशी हिंग टाकायची. हिंगाने ना भरपूर छान टेस्ट येते कोणत्याही भाजीला. तर व्यवस्थित आपण परतून घेऊयात चटणी. त्यानंतर आता इथे आपण हिरवं वाटण आहे, म्हणजे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ आणि धणे याचं वाटण केलेलं आहे. तर ते वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेलात परतून घ्यायचं. याला तेल सुटलं हे बघा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर मसाल्यामध्येच मी टोमॅटो टाकलाय त्यामुळे मी फोडणी टोमॅटो घातला नाहीये. जर तुम्ही मसाल्यामध्ये टोमॅटो घातला नसेल तर फोडणीत जरूर घाला टोमॅटो. तर ह्याला बघा तेल सुटलेलं आहे. तर हे पेंदे आपण याच्यात टाकूयात. छानपैकी परतून घेऊया. बघा छान परतून घ्यायचे. आता तुम्हाला वाटत असेल आता हे सुके सड कसे खाता येतील, तर नाहीये. थोडा व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी पुढे काय करणार आहे. तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं.
तर पाणी तुम्ही म्हणत असाल गार कोमट ओतायचं की गार ओतायचं, तर थोडंसं कोमट करून पाणी ओतायचं, म्हणजे खेकडा जो असेल तो लगेच शिजला जातो. तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान अशी 10 ते 15 मिनिटं उकळी काढायची, कारण खेकडा घट्ट असतो त्याचा आवरण, त्यामुळे शिजायला पाहिजेत. आणि हे बघा नांगे बघा आता उकळी येत आली आहे ह्याला आणि खाण्यासाठी रेडी आहेत नांगे. लहान मुलांसाठी असे नांगे तुम्ही मीठ टाकून उकडून द्या, एक नंबर लागतात. तर तयार आहेत आपले नांगे पण, आणि इथे ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण काय घालणार आहोत बघा फोडणीमध्ये, तर इथे आपण जो मेंदू होता तो मेंदू तांदळाचं पीठ 1 चमचाभर घालायचं आणि त्याच्यातल्या ज्या गाठी असतात त्या सगळ्या अशा तांदळाच्या पिठाबरोबर अशा हे बघा अशा मिक्स करून घ्यायच्या. मिक्स म्हणजे त्या गाठी सगळ्या फुटल्या पाहिजेत आणि त्याचं पातळ असं एकजीव होऊन पातळ असं पीठ तयार झालं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, पाणी न घालता असं बारीक करून घ्यायचं, हातावर असं ते घासून घासून बोटावरती ना पुरं पातळ असं करून घ्यायचं ते. आता मेंदू बघा सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत आणि कसा एकजीव झालेला आहे बघा. एकजीव होईपर्यंत मस्त सगळं फोडून घ्यायचं ते. आणि आता हा फुटलेला मेंदू आहे तो आपण वापरणार आहोत आमटीसाठी. ते बघू शकता हिरवे वाटण आहे, मेंदू आहे. त्यानंतर आपलं जे खेकड्या नांग्यांचं आपण पाणी काढलेलं होतं तर ते आहे, आणि इथे आपलं तांदळाचं धुवाण आहे. तर हे सगळं आपल्याला लागणार आहे आमटीसाठी. तर मेंदू तुम्ही आमटीत सुद्धा घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण जो ग्रेव्ही मसाला केला त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकता. दोन्हीमध्ये पण घालायचं, म्हणजे टेस्ट त्याची खूप चांगली येते. तर इथे आपण पातेलं ठेवलेलं आहे. इकडे फोडणी तयार करूया. तेलामध्ये कांदा आणि मिरची टाकायची, थोडीशी हळद, 2 चमचे इथे मी चटणी टाकते, लाल चटणी. आमटी थोडीशी तिखटच हवी, कारण तिखटाने खूप छान टेस्ट लागते. जराशी झणझणीत आमटी असेल ना खेकड्याची तर खूप सुंदर लागते. आता बघा चटणी मस्त व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर आपण हिंग टाकतोय आता फोडणीमध्ये. खेकड्याच्या आमटीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये हिंग टाकल्यानं खरं टेस्ट खूप भारी लागते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. थोडंसं आता तेलात परतून घेऊया. आणि त्याच्यानंतर आता इथे आमटी फुटणार नाही याची काळजी घेण्यासाठी मेंदू आपण जो तांदळाच्या पिठामध्ये कालवला होता तर तो मेंदू घालून घ्यायचा आणि बघा अशी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत त्याला तो 5 मिनिटं तेलात परतून घ्यायचा. त्याला तेल सुटलं पाहिजे असं बघा, व्यवस्थित भाजून घ्यायचा, तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे आमटी अजिबात फुटत नाही. बऱ्याच लोकांची काय होते की खेकड्याची आमटी करतात आणि बघा आमटी वेगळी म्हणजे त्याच्यातला मसाला वेगळा आणि पाणी वेगळं होतं. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही मेंदू तांदळाच्या पिठामध्ये कालवून नंतर ग्रेव्ही मसाला टाकायचा. बघा पहिला मेंदू आपण शिजवून घेतला, त्याच्यानंतर हिरवं वाटण टाकलंय आणि खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि धणे आणि तिळ पांढरे, बस एवढंच टाकलंय. त्यानंतर 2 चमचे मसाला घातल्यानंतर मस्तपैकी तो परतून घ्यायचा. त्याला तेल सुटूपर्यंत मस्त भाजून घ्यायचा. थोडासा शिजू देत. शिजल्यानंतर आपण काय करणार आहोत आता, हे बघा तेल सुटलंय आता छानपैकी. कुठलीही आमटी करताना थोडंसं सावकाशच करायचं, कारण मसाला छान शिजला गेला पाहिजे. आता हे आहे तांदळाचं धुवाण. तर तांदळाच्या धुवाणाने काय होतं, टेस्ट खूप भारी येते. त्याच्यानंतर हे नांग्याची पाणी, जे आपण पाणी काढलं होतं नांग्याचं, तर ते पाणी ओतून घ्यायचं. बघू शकताय छानपैकी. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता आपण काय करायचं आहे, आमटी कंटिन्यू ढवळत राहायची आहे. जोपर्यंत त्याला कड येत नाही किंवा उकळी येत नाही तोपर्यंत कंटिन्यू ढवळायची. जर आमटी तशीच ठेवली ना तर फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चमचा कंटिन्यू हलवत राहायचा, जेणेकरून त्याचे पार्टिकल्स आहेत ते खाली वर राहणार नाहीत. बघू शकता अजिबात तांदळाच्या पिठाची कमाल किंवा मेंदूची कमाल बघू शकता तुम्ही. अजिबात आमटी फुटत नाही. तर तयार झालेली आहे आपली आमटी. आणि इथे नांगे बघू शकता, जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये उकडले होते तर किती सुंदर उकडलेले आहेत. खूप छान लागतात. लहान मुलांना चाटून पुसून खातील असे हे नांगे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तयार आहे झणझणीत अशी खेकडा ग्रेव्ही. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तात्पुरता धन्यवाद.